हेपेटायटिस ए संसर्गजन्य कावीळ लेक्चर 4 पार्ट 3. आता या स्टेपमध्ये आपण काय शिकणार आहोत मित्रांनो? इंट्रोडक्शन, प्रिओस रिकॅप, साइन अँड सिम्पटम्स, ओव्हरव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमधील हेपेटायटिस हे या विषयाचा आज तिसरा भाग आपण शिकणार आहोत. मागील 2 भागामध्ये आपण हेपेटायटिस हे विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समजून घेतली. पहिल्या भागामध्ये आपण हेपेटायटिस ए म्हणजे काय, त्याचा कारक, विषाणू, रिझर्व्हियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन आणि इन्क्युबेशन पिरियड याचा अभ्यास केला. दुसऱ्या भागामध्ये आपण HIV शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर यकृतापर्यंत कसा पोहोचतो, हेपेटोसाइट्समध्ये कशी वाढ होते, शरीराची प्रतिकारशक्ती कशी प्रतिक्रिया देते आणि शेवटी कावीळ कशी निर्माण होते हे स्टेप बाय स्टेप समजून घेतले. जर तुम्ही हे दोन्ही भाग पाहिले नसतील तर पहा, मग पाहण्यापूर्वी ते नक्की पहा, त्यामुळे आजचा विषय समजणे अधिक सोपे जाईल. हेपेटायटिस ए व्हायरस. आज आपण काय शिकणार आहोत? आजच्या भागामध्ये आपण पुढील मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. हेपेटायटिस एची लक्षणे म्हणजे साइन अँड सिम्पटम्स, रोगाची 3 टप्पे स्टेजेस, शारीरिक तपासणी, क्लिनिकल एक्झामिनेशन, डायग्नोसिस, लॅबोरेटरी टेस्ट, MPW परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. आता हेपेटायटिस ए मध्ये लक्षणे लगेच का दिसत नाही? मित्रांनो, एका महत्त्वाचा प्रश्न विचारूया. समजा एखाद्या व्यक्तीने आज HIVने दूषित अन्न खाल्ले, तर उद्याच त्याला कावीळ होईल का? उत्तर आहे नाही. कारण व्हायरसला शरीरामध्ये वाढण्यासाठी आणि यकृतावर परिणाम करण्यासाठी काही दिवस लागतात. जेव्हा व्हायरसची संख्या वाढते आणि शरीराची प्रतिकारशक्ती त्यावर प्रतिक्रिया देते, तेव्हाच लक्षणे दिसू लागतात. म्हणून हेपेटायटिस ए मध्ये लक्षणे इन्क्युबेशन पिरियड पूर्ण झाल्यानंतर दिसतात. हेपेटायटिस ए व्हायरस इन्फेक्शन, क्लिनिकल कोर्स अँड टाईम. आता हेपेटायटिस एची लक्षणे 3 टप्प्यामध्ये का विभागली जातात? मित्रांनो, हेपेटायटिस ए मधील सर्व लक्षणे एकाच दिवशी दिसत नाही. रोग जसा पुढे जातो तशी लक्षणे बदलत जातात. म्हणून डॉक्टर हा आजार 3 टप्प्यामध्ये विभागतात. स्टेज 1 प्रोड्रोमल स्टेज म्हणजे प्रिलॅक्टिक स्टेज. हा रोगाचा सुरुवातीचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये रुग्णाला कावीळ दिसत नाही, परंतु इतर अनेक लक्षणे सुरू झालेली असतात. स्टेज 2 या टप्प्यामध्ये रुग्णाला स्पष्ट कावीळ दिसू लागते. डोळे आणि त्वचा पिवळी होतात, लघवीचा रंग गडद होतो. स्टेप 3 हा बरे होण्याचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये लक्षणे हळूहळू कमी होतात. यकृत पुन्हा सामान्यपणे काम करू लागते. आता लक्षात ठेवायचं कीवर्ड, स्किन कीवर्ड्स काय? प्रोड्रोमल स्टेज, आयस्टेरिक स्टेज आणि कॉन्व्हॅलेसंट स्टेज. एक्झाम बूस्टर. हेपेटायटिस एची क्लिनिकल कोर्स 3 टप्प्यामध्ये विभागली जातात. उत्तर 3 टप्पे आहे: प्रोड्रोमल, आयस्टेरिक, कॉन्व्हॅलेसंट. मेमोरी ट्रिक: PIC फॉर्म्युला प्रोड्रोमल, आयस्टेरिक, C कॉन्व्हॅलेसंट. फक्त PIC लक्षात ठेवा, पूर्ण क्लिनिकल कोर्स लगेच आठवेल. मित्रांनो, आपल्याला हेपेटायटिस ए मधील 3 टप्पे समजले, परंतु रोगाची सुरुवात नेमकी कोणत्या लक्षणापासून होते? रुग्णाला सर्वप्रथम ताप येतो का, की भूक कमी लागते, की थकवा जाणवतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील स्टेपमध्ये प्रोड्रोमल IC स्टेज शिकताना सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, आता स्टेप 2 मध्ये आपण बघणार आहोत प्रोड्रोमल स्टेज, सुरुवातीची लक्षणे. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण हेपेटायटिसच्या 3 अवस्था समजून घेतल्या. आता आपण पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेचा अभ्यास करूया. तिला प्रोड्रोमल स्टेज किंवा आयस्टेरिक स्टेज असे म्हणतात. या अवस्थेत रुग्णाला अजून कावीळ दिसत नाही, पण शरीरात विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती सक्रिय झालेली असते आणि यकृतामध्ये सूज सुरू झालेली असते. याच कारणामुळे सुरुवातीची काही लक्षणे दिसू लागतात. आता प्रोड्रोमल स्टेज म्हणजे काय? प्रोड्रोमल स्टेज म्हणजे रुग्णाला कावीळ दिसण्यापूर्वीची सुरुवातीची अवस्था. ही अवस्था साधारणपणे 3 ते 7 दिवस टिकू शकते. काही रुग्णामध्ये ती थोडी जास्त किंवा कमीही असू शकते. या काळात लक्षणे सध्या व्हायरल तापासारखे वाटतात. या काळात म्हणून सुरुवातीला हेपेटायटिस एचे निदान करणे काही वेळा कठीण जाऊ शकते. नंबर 1 ताप म्हणजे फीवर. या अवस्थेतील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप. रुग्णाला सौम्य ते मध्यम ताप येऊ शकतो. ताप का येतो? जेव्हा HIV शरीरामध्ये वाढतो, जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती सक्रिय होते. यावेळी शरीरातून काही रासायनिक संदेशवाहक सायटोकिन्स बाहेर पडतात. यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि रुग्णाला ताप येते. अशक्तपणा म्हणजे मलाइस.
रुग्णाला सतत थकवा जाणवतो, कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. असे का होते? यकृत शरीराच्या ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. यकृतामध्ये सूज आल्यामुळे त्याचे कार्य काही प्रमाणात कमी होते, त्यामुळे शरीराला कमी ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा जाणवतो. भूक न लागणे, लॉस ऑफ ॲपिटाईट, हे हेपेटायटिस ए मधील सर्वात महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षण आहे. रुग्णाला जेवणाची इच्छा होत नाही, अन्न पाहिले तरी खावेच वाटत नाही. असे का होते? यकृताचे दहामुळे पचनक्रियेवर परिणाम होते. तसेच शरीरातील दाह निर्माण करणारी रसायने म्हणजे इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स भूक कमी करतात. नंबर 4, मळमळ आणि उलट्या. रुग्णाला सतत मळमळ होते, काही रुग्णांना उलट्याही होतात. असे का होते? यकृत नीट कार्य करत नसल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. स्नायू आणि सांधेदुखी होतात, काही रुग्णाला अंगदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे शरीराची प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेमुळे निर्माण होतात. उजव्या वरच्या पोटात दुखणे. मित्रांनो, यकृत आपल्या पोटाच्या उजव्या वरच्या भागात असतो. जेव्हा यकृताला सूज येते तेव्हा त्या भागात हलके दुखणे किंवा जडपणा जाणू शकतो. हे हेपेटायटिस एचे महत्त्वाचे क्लिनिकल फीचर्स आहे. आता फीवर, मलाइस, लॉस ऑफ ॲपिटाईट, नॉसिया, वॉमिटिंग, मायलेजिक, राईट अप्पर क्वाड्रंट पेन. एक्झाम बूस्टर. हेपेटायटिस हेच्या प्रोड्रोमल स्टेजमध्ये कावीळ दिसते का? नाही. आता प्रोड्रोमल स्टेजमधील सर्वात सामान्य लक्षणे कोणती? ताप, अशक्तपणा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या. मेमोरिट्रिक, एफ मॅन आर. एफ फीवर, मलाइस, ॲपेटाईट लॉस, नॉसिया, राईट अप्पर क्वाड्रंट पेन. हा शब्द लक्षात ठेवला तर सुरुवातीच्या सर्व लक्षणे सहज आठवतील. मित्रांनो, ही सर्व लक्षणे दिसत असताना अजून रुग्णाला कावीळ झालेली नसते, परंतु काही दिवसांनी रक्तातील बिलिरुबिन वाढू लागते आणि त्यानंतर सुरू होते. हेपेटायटिस एचा सर्वात ओळखण्याचा टप्पा आयस्टेरिक स्टेज. यामध्ये डोळे पिवळे का होतात? त्वचा पिवळी का दिसते? लघवी गळत का होते? हे आपण पुढील स्टेपमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, आता थर्ड स्टेपमध्ये आपण आयस्टेरिक स्टेज म्हणजे कावीळ दिसण्याचा टप्पा. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण प्रोड्रोमल स्टेजमधील सुरुवातीची लक्षणे पाहिली. या अवस्थेत रुग्णाला ताप, अशक्तपणा, भूक न लागणे, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणे दिसत होती, पण अजून कावीळ दिसत नव्हते. आता रोग पुढील टप्प्यात प्रवेश करतो. या टप्प्याला आयस्टेरिक स्टेज असे म्हणतात. हा हेपेटायटिस ए मधील सर्वात महत्त्वाचा आणि सहज ओळखता येणारा टप्पा आहे. आयस्टेरिक स्टेज म्हणजे काय? आयस्टेरिक स्टेज म्हणजे कावीळ, जॉन्डिस. जेव्हा रक्तामधील बिलिरबिनचे प्रमाण वाढते तेव्हा बिलिरबिन शरीराच्या विविध ऊतींमध्ये साचू लागते. यामुळे डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होतो, त्वचा पिवळी दिसू लागते. याला जॉन्डिस म्हणतात. डोळे पिवळे का होतात? मित्रांनो, कावीळचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्याचा पांढरा भाग स्क्लेरा पिवळा होणे. हे सर्वात आधी दिसणारे लक्षण आहे. असे का होते? स्क्लेरिया मध्ये इलॅस्टिन नावाचे प्रथिन जास्त प्रमाणात असते. बिलिरबिनला इलॅस्टिनची जोडण्याची प्रवृत्ती असते, म्हणून बिलिरबिन सर्वप्रथम डोळ्यांना भागामध्ये साचते, त्यामुळे डोळे पिवळे दिसू लागते. एक्झाम बूस्टर. कावीळचे सर्वात पहिले दिसणारे लक्षण कोणते? उत्तर, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे हे पहिले लक्षण आहे. त्वचा पिवळी का होते? जेव्हा रक्तातील बिलिरबिनचे प्रमाण आणखी वाढते तेव्हा ते त्वचेमध्येही साचू लागते, त्यामुळे त्वचा पिवळसर दिसते. याच अवस्थेमध्ये रुग्णाला कावीळ स्पष्टपणे ओळखता येतो. लघवी गडद पिवळी का होते? हे हेपेटायटिस ए मधील अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे. असे का होते? रक्तातील बिलिरबिन वाढल्यामुळे त्यातील काही भाग मूत्रपिंडाद्वारे किडनीज लघवीतून बाहेर टाकला जातो, त्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी दिसतो. अनेक रुग्ण सांगतात, डॉक्टर, माझी लघवी चहासारखी किंवा कोल्ड्रिंकसारखी गडद दिसत आहे. हे हेपेटायटिस ए मधील महत्त्वाचे क्लिनिकल इश्यूज आहे. मलाचा रंग फिकट म्हणजे पॅलिस्टोल. सामान्य बाईल आतड्यात जाते, त्यामुळे मलाचा रंग तपकिरी असतो, परंतु यकृतामध्ये सूज आल्यामुळे पित्ताचा प्रवाह कमी झाल्यास काही रुग्णांमध्ये मलाचा रंग फिकट किंवा मातीसारखा दिसू शकतो. टीप. हे लक्षण हेपेटायटिस ए मध्ये नेहमीच दिसते असे नाही, परंतु काही रुग्णांमध्ये दिसू शकते. यकृत मोठे होणे. रुग्णाची तपासणी करताना डॉक्टरांना यकृत थोडे मोठे झाल्याचे जाणवू शकते. याला
हेपेटोमॅजेली म्हणतात. यकृताला सूज आल्यामुळे हात बदल होतो. काही रुग्णांना उजव्या वरच्या पोटात हलकी वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. तापाचे काय होते? प्रोड्रोमॉल स्टेजमध्ये असलेला ताप कावीळ सुरू झाल्यानंतर बहुतेक वेळा कमी होतो किंवा पूर्णपणे थांबतो. हा देखील हेपेटायटिस ए मधील एक महत्त्वाचा क्लिनिकल पॉईंट आहे. आता लक्षात ठेवायचे पॉईंट्स. स्क्रीन कीवर्ड्स: स्केलेरिया लेक्चर्स, येलो स्किन, डार्क युरिन, पेल स्टूल, हेपेटोमॅजेली. एक्झाम बुस्टर. हेपेटायटिस ए मध्ये कावीळचे सर्वात पहिले लक्षण कोणते? डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे. लघवी गडद का होते? बिलिरबिन लघवीद्वारे बाहेर पडल्यामुळे. यकृत मोठे होण्याला काय म्हणतात? हेपॅटोमॅजेली. मेमोरी ट्रिक. आईज येल्लो, युरिन डार्क, लिव्हर इनलार्ज, डिक्रीज फीवर, हेपेटोमॅजेली. हा क्रम लक्षात ठेवला तर आयस्टेरिक स्टेजची मुख्य लक्षणे सहज आठवतील. मित्रांनो, काही दिवसानंतर शरीराची प्रतिकारशक्ती HAV वर पूर्णपणे नियंत्रण मिळवते. यकृतातील सोज कमी होऊ लागते. बिलिरबिनचे प्रमाण हळूहळू सामान्य होते आणि रुग्ण बरा होण्याच्या अवस्थेत प्रवेश करतो. या अवस्थेला कॉन्व्हॅलेसेंट स्टेज म्हणतात. कॉन्व्हॅलेसेंट स्टेज म्हणतात. पुढील स्टेपमध्ये आपण रिकव्हरी स्टेज, फिजिकल एक्झामिनेशन, डायग्नोसिस आणि लॅबोरेटरी टेस्टची सुरुवात समजून घेणार आहोत. मित्रांनो, आता स्टेप 4मध्ये आपण काय समजणार आहे? कॉन्व्हॅलेसेंट स्टेज म्हणजे रिकव्हरी स्टेज, फिजिकल एक्झामिनेशन. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण हेपेटायटिस एचा आयस्टेरिक स्टेज समजून घेतला. या टप्प्यामध्ये रुग्णाला कावीळ स्पष्टपणे दिसतो, परंतु सुदैवाने हेपेटायटिस ए बहुतेक वेळा स्वतःहून होणारा म्हणजे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. शरीराची प्रतिकारशक्ती व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतर रुग्ण हळूहळू बरा होऊ लागतो. या टप्प्याला कॉन्व्हॅलेसेंट स्टेज किंवा रिकव्हरी स्टेज म्हणतात. आता कॉन्व्हॅलेसेंट स्टेज म्हणजे काय? कॉन्व्हॅलेसेंट स्टेज म्हणजे रुग्णाची लक्षणे हळूहळू कमी होण्याची, शरीर पुन्हा सामान्य स्थितीत येण्याची अवस्था. या काळात यकृतातील सूज कमी होते. HAV शरीरातून नष्ट होतो. यकृत पुन्हा आपल्या नेहमीच्या कार्याला सुरुवात करते. रिकव्हरी स्टेजमध्ये दिसणारे लक्षणे: पुन्हा भूक न लागणे. भूक पुन्हा लागते. रुग्णाला हळूहळू पूर्वीसारखी भूक लागते. यकृताचे कार्य सुधारत असल्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. ताप पूर्णपणे कमी होतो. या अवस्थेमध्ये ताप साधारणपणे नसतो. रुग्णाला पूर्वीपेक्षा बरे वाटू लागते. अशक्तपणा कमी होतो. रुग्णाची ऊर्जा हळूहळू वाढते. दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारते. डोळ्यांचा आणि त्वचेचा पिवळेपणा कमी होतो. रक्तातील बिलिरबिन कमी होत असल्यामुळे डोळ्यांचा पिवळेपणा आणि त्वचेचा पिवळसर रंग हळूहळू कमी होतो. लघवीचा रंग पुन्हा सामान्य होतो. लघवीचा गडद रंग कमी होऊन ती पुन्हा सामान्य पिवळसर दिसू लागते. आता फिजिकल एक्झामिनेशन, शारीरिक तपासणी. आता पाहूया डॉक्टर रुग्णाची तपासणी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात. एक, स्केलेरल आयस्टेरस म्हणजे सर्वप्रथम डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यांचा पांढरा भाग तपासतात. जर तो पिवळा दिसत असेल तर कावीळ असल्याचा संशय अधिक बळकट होतो. स्किन एक्झामिनेशन, त्वचा पिवळसर दिसते का? हा देखील महत्त्वाच्या तपासणीचा भाग आहे. लिव्हर पॅल्पेशन म्हणजे डॉक्टर उजव्या बाजूच्या पोटाची तपासणी करतात. यामध्ये यकृत मोठे झाले आहे का? दाब दिल्यावर वेदना होतात का? हे पाहिले जाते. व्हायटल सायन्स, डॉक्टर खालील गोष्टींची नोंद घेतात. तापमान, नाडी, पल्स, रक्तदाब, ब्लड प्रेशर, श्वासगती म्हणजे रिस्पायरेटरी रेट. यामुळे रुग्णांची एकूण स्थिती समजते. डिहायड्रेशनची तपासणी, जर रुग्णाला उलट्या जास्त झाल्या असतील तर शरीरातील पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन आहे का हे देखील तपासले जातात. आता स्किन कीवर्ड्स काय काय? रिकव्हरी स्टेज, ॲपेटाईट इम्प्रूव्स, बिलिरबिन डिक्रीज, स्केलेरल आयस्टेरस, हेपेटोमॅजेली, फिजिकल एक्झामिनेशन. आता एक्झाम बूस्टर. हेपेटायटिस ए कसा आजार आहे? सेल्फ लिमिटिंग डिसीज म्हणजे स्वतःहून बरा होणारा आजार आहे. रिकव्हरी स्टेजमध्ये बिलिरबिनचे प्रमाण काय आहे? हळूहळू कमी होते. डॉक्टर हेपेटायटिस एमध्ये सर्वप्रथम कोणता भाग तपासतात? डोळ्यांचा पांढरा भाग म्हणजे स्केलेरा. मेमोरी ट्रिक, रिगेन म्हणजे रिकव्हरी, आईज बिकम नॉर्मल, गुड ॲपेटाईट, ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ज, आयस्टेरस रिड्यूस, नॉर्मल लिव्हर फंक्शन रिटर्न्स. मित्रांनो, आता रुग्णांची लक्षणे आणि शारीरिक तपासणी समजली, पण फक्त लक्षणावरून हेपेटायटिस हे निश्चित निदान करता येते का? उत्तर आहे नाही. यासाठी काही विशिष्ट रक्त तपासण्या कराव्या लागतात. पुढील स्टेपमध्ये आपण डायग्नोसिस आणि लॅबोरेटरी टेस्ट म्हणजेच लिव्हर फंक्शन टेस्ट, सिरम बिलिरबिन, ALT, SGPT, AST, SGOT, anti-HAV IgM, anti-HAV IgG
या सर्व तपासण्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. स्टेप 5 मध्ये आपण निदान, डायग्नोसिस आणि लॅबोरेटरी टेस्ट. मित्रांनो, आतापर्यंत आपण हेपेटायटिस एची लक्षणे, शारीरिक तपासणी समजून घेतली. पण समजा एखाद्या रुग्णाला ताप, कावीळ आणि गळत लघवी आहे. फक्त ही लक्षणे पाहून आपण निश्चितपणे म्हणू शकत की त्याला हेपेटायटिस ए आहे? उत्तर आहे नाही. कारण अशीच लक्षणे हेपेटायटिस बी, ई, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया आणि काही इतर आजारांमध्येही दिसू शकतात. म्हणून हेपेटायटिस एचे निश्चित निदान करण्यासाठी लॅबोरेटरी टेस्ट करणे आवश्यक असते. आता डायग्नोसिस म्हणजे निदान. हेपेटायटिस एचे निदान खालील गोष्टींवर आधारित असते: रुग्णाचा इतिहास म्हणजे हिस्ट्री, लक्षणे, क्लिनिकल फीचर्स, शारीरिक तपासणी, फिजिकल एक्झामिनेशन, प्रयोगशाळेतील तपासण्या म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट. या सर्व गोष्टींचा एकत्र विचार करून डॉक्टर अंतिम निदान करतात. आता लॅबोरेटरी टेस्ट. आता एक एक तपासणी समजून घेऊया. लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे LFT ही सर्वात महत्त्वाची रक्त तपासणी आहे. यकृत अवस्थेतील कार्य करत आहे की नाही हे LFT वर समजून जाते. LFTमध्ये अनेक तपासण्या असतात. त्यामधील महत्त्वाच्या तपासण्या म्हणजे सीरम बिलिरबिन, ALT, SGPT, AST, SGOT, अल्कॅलाइन फॉस्फेट्स, ALP. आता सीरम बिलिरबिन. आपण मागील भागात शिकलो की बिलिरबिन वाढल्यामुळे कावीळ दिसते. म्हणून हेपेटायटिस एमध्ये सीरम बिलिरबिन वाढलेले आढळते. जितके बिलिरबिन जास्त तितका पिवळेपणा अधिक स्पष्ट दिसू शकतो. एक्झाम बुस्टर. कावीळ मुख्य लॅबोरेटरी इंडिकेटर कोणते? सीरम बिलिरबिन, ALT, SGPT. ALT म्हणजे अलामाइन अमायनो ट्रान्सफरन्स, याला SGTP असे म्हणतात. हे एन्झाईम मुख्यतः यकृताच्या पेशींमध्ये असते. जेव्हा हेपेटोसाइट्सला सूज किंवा इजा होते तेव्हा ALT रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून हेपेटायटिस एमध्ये ALT खूप वाढलेले असतात. हे सर्वात संवेदनशील सेन्सिटिव्ह निदर्शनापैकी एक आहे. AST म्हणजे ॲस्पेरेट ॲमिनोस ट्रान्सफरेस, याला SGOT असेही म्हणतात. हे एन्झाईम देखील यकृताच्या पेशींमधील असते. हेपेटायटिस एमध्ये AST देखील वाढते, परंतु सामान्यत ALTची वाढ AST पेक्षा अधिक असते. स्किन कीवर्ड्स: ALT, AST, बिलिरबिन, LFT ॲबनॉर्मल. AHV-IgM. मित्रांनो, ही हेपेटायटिस ए साठी सर्वात महत्त्वाची आणि स्पेसिफिक टेस्ट आहे. हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला नवीन हेपेटायटिस ए संसर्ग होतो तेव्हा शरीर प्रथम IgM अँटीबॉडी तयार करते. जर रक्तामध्ये anti-HAV-IgM पॉझिटिव्ह आले तर याचा अर्थ सध्या हेपेटायटिस एचा ताजा ॲक्यूट संसर्ग आहे. एक्झाम बुस्टर. ॲक्यूट हेपेटायटिस एची कन्फर्मेटरी टेस्ट कोणती? anti-HAV-IgM पॉझिटिव्ह. हा प्रश्न परीक्षेत खूप वेळा विचारला जातो. anti-HAV-IgG. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर शरीरात anti-HAV-IgG तयार होते. ही अँटीबॉडी अनेक वर्षे, अनेकदा आयुष्यभर टिकू शकते. यामुळे भविष्यात हेपेटायटिस ए विरुद्ध संरक्षण इम्युनिटी मिळते. anti-HAV-IgG पॉझिटिव्ह म्हणजे काय? पूर्वी हेपेटायटिस ए झाला होता की हेपेटायटिस ए लस घेतलेली आहे. शरीरात संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. समरी. तपासणी. हेपेटायटिस एमध्ये निष्कर्ष: सीरम बिलिरबिन वाढलेले, ALT, SGTP खूप वाढलेले, AST, SGOT वाढलेले, anti-HAV-IgM पॉझिटिव्ह, ॲक्यूट इन्फेक्शन, anti-HAV-IgM IgG पॉझिटिव्ह, पास्ट इन्फेक्शन इम्युनिटी. मित्रांनो, आता हेपेटायटिस एचे निदान, सर्व महत्त्वाचे लॅबोरेटरी टेस्ट आपल्याला समजल्या आहेत. पुढील आणि अंतिम स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत डिफरंट डायग्नोसिस, MPW, एक्झाम इम्पॉर्टंट पॉईंट्स, 2 मिनिट क्विक रिव्हिजन, एक्सपेक्टेड MCQs. यासोबत हेपेटायटिस एचा पार्ट 3 पूर्ण होईल. स्टेप 6 मध्ये आपण डिफरंट डायग्नोसिस प्लस MPW, इम्पॉर्टंट पॉईंट्स, क्विक रिव्हिजन, MCQs आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत हेपेटायटिस एची लक्षणे, शारीरिक तपासणी, निदान, लॅबोरेटरी टेस्ट याचा सविस्तर अभ्यास केला. परंतु फक्त कावीळ दिसली म्हणजे हेपेटायटिस ए असे म्हणता येईल का? नाही. कारण इतके अनेक आजारांमध्ये देखील कावीळ दिसू शकते. म्हणून डॉक्टरांना डिफरंट डायग्नोसिस करावे लागते. डिफरंट डायग्नोसिस इतर आजारांपासून एक हेपेटायटिस एचे निदान करता खालील आजारांचा विचार करणे आवश्यक असते. हेपेटायटिस बी ब्लड आणि बॉडी फ्लूइड असे द्वारे पसरतो. क्रोनिक डिसीज होऊ शकतो. HBAG पॉझिटिव्ह असतो. हेपेटायटिस ई दूषित पाणी व अन्नाद्वारे पसरतो. हेपेटायटिस ए सारखीच लक्षणे असतात. गर्भवती महिलांमध्ये गंभीर ठरू शकतं. लेप्टोस्पायरोसिस ताप, कावीळ आणि स्नायुदुखी दिसू शकते. उंदीराच्या लघवीने दूषित पाण्यामुळे होतो. मलेरिया ताप आणि कावीळ दोन्ही दिसू शकतात. रक्त तपासणीमध्ये मलेरियाची परजीवी आढळतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस पित्तनलिकेमध्ये बाईल डक्ट अडथळा असल्यामुळे कावीळ होतो. कारण व्हायरस नसून पित्ताचा प्रवाह बंद होतो.
MPWच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. एक MPW म्हणून संशयित हेपेटायटिस ए रुग्ण आढळल्यास खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. रुग्णांची माहिती आणि इतिहास घ्या. दूषित पाणी पिले आहे का? कुटुंबात आणखी कोणी आजारी आहे का? परिसरात अशाच रुग्णांची संख्या वाढली आहे का? आरोग्य शिक्षण द्या. लोकांना समजून सांगा. नेहमी उकळलेले किंवा सुरक्षित पाणी प्या. शौचनंतर साबणाने हात धुवा. अन्न झाकून ठेवा. उघड्यावर शौच करू नका. साथीचा संशय असल्यास जर एका भागामध्ये अनेक रुग्ण आढळले तर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्या. आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुरू करा. पाणी पुरवठ्याची तपासणी. स्थानिक पाणी पुरवठा दूषित झाला आहे का याची माहिती संबंधित विभागाला द्या. एक्झाम बूस्टर ऑनलाइन रिव्हिजन. डिसीज हेपेटाइटिस ए कॉजेटिव्ह एजंट हेपेटाइटिस ए व्हायरस रिझर्वियर ह्युमन ट्रान्समिशन फिक ओरल रूट इंक्युबेशन पिरियड 15 ते 15 डेज ॲव्हरेज 28 डेज. टार्गेट ऑर्गन लिव्हर. मेन कॉल इन्फेक्टेड हेपेटोसाइट्स. कन्फर्मेटरी टेस्ट anti-HAV IgM रिकव्हरी अँटीबॉडी anti-HVG IG. प्रिव्हेन्शन सेफ वॉटर सॅनिटेशन अँड हँड वॉशिंग. मित्रांनो हेपेटायटिस ए हा HAV-मुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे फिको ओरल रूटने पसरतो. व्हायरस शरीरात प्रवेश करून यकृतातील हेपेटोसाइट्समध्ये वाढतो. शरीराची प्रतिकारशक्ती संक्रमित पेशींवर हल्ला करते. यामुळे यकृताला सूज येते, बिलिरबिन वाढते आणि कावीळ होते. रुग्णामध्ये सुरुवातीला ताप, भूक न लागणे, मळमळ आणि राशकपणा दिसते. त्यानंतर डोळे आणि त्वचा पिवळी होतात. निदानासाठी LFT आणि anti-HAVG सर्वात महत्त्वाची तपासणी आहे. योग्य विश्रांती आणि काळजी घेतल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. आता MCQs. हेपेटायटिस एचा कन्फर्मेटरी टेस्ट कोणता? anti-HAVG HAV IgM. हेपेटायटिस ए मुख्यतः कोणत्या अवयवाला प्रभावित करतो? लिव्हर. हेपेटायटिस एचा प्रसार कोणत्या मार्गाने होतो? फिकोरल रूट. हेपेटायटिस एमध्ये सर्वात जास्त वाढणारे लिव्हर एन्झाईम्स कोणते? ALT SGPT. खालीलपैकी हेपेटायटिस ए प्रतिबंधासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता? डास नियंत्रण, सुरक्षित पाणी, स्वच्छता किंवा फक्त प्रतिजैविक धूम्रपान बंद करणे. ह्याचा अचूक उत्तर आहे B. सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि हात धुणे. मित्रांनो, यासोबत आपण हेपेटायटिस ए पार्ट 3 पूर्ण झाला. आज आपण लक्षणे, निदान, प्रयोगशाळेतील तपासण्या आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे सविस्तर समजून घेतले. पुढील आणि अंतिम भागामध्ये आपण हेपेटायटिस एचे ट्रीटमेंट, डाईट, प्रिव्हेन्शन, वॅक्सिनेशन, कॉम्प्लिकेशन आणि MPWची भूमिका सविस्तर शिकणार आहोत. म्हणून पुढील भाग नक्की पहा. धन्यवाद. थँक्यू.